माझा हा व्लॉग भवानी मातेसाठी खास असणार आहे आणि त्यांच्यासाठी मी आज बनवला आहे. वेळातून वेळ काढून आज मी भवानी मातेला गेली आणि म्हणजे खूप दिवसाची माझी इच्छा होती की भवानी मातेला जायचं करून. ती इच्छा आज शुक्रवार होता आणि म्हटलं की मिस्टरांना चला आज आपण याला जाऊन येता. त्यांना वेळ नव्हता तरीही वेळातून वेळ काढून ते माझ्यासोबत आले आणि आम्ही भवानी मातेला गेलो. आणि भवानी मातेला जाताना एवढं सुंदर वाटत होतं ना, की खूप मन प्रसन्न माझं झालं होतं, की आज आहे ना मी देवीच्या दर्शनाला जाणार आहे. आणि मी देवीसाठी हार आणला होता आणि हे बघा देवीचं मंदिर किती सुंदर आहे, किती प्रसन्न वाटतंय. हे सगळं सागाच्या लाकडापासून बनवलेलं आहे. आता आहे ना लग्नाचा सीझन असल्यामुळे भरपूर आहे ना लग्न झालेली नवरा बायको ही देवीच्या दर्शनाला येत होते आणि काही काही आहेत ना जणी आहेत ना देवीच्या दारासमोर आहेत ना सवासणीही घालत होत्या. म्हणजे भवानी मातेचं खूप मोठं सत्पन आहे आणि मी जेव्हा जेव्हा येते तेव्हा ह्या भवानी मातेची मी ओटी भरतेच भरते. असं नाही की मी सारखीच जाते. प्रत्येक मातेला मी ओटी भरतेच भरते. आणि ही बघा माता कशी दिसत आहे. आता माझा आहे ना आशीर्वाद घेऊन झालेला आहे. मी पाया पडत आहे देवीच्या आणि देवीला हेच मागणं आहे की माझ्या आहे ना कुटुंबावरती लक्ष राहू दे, माझ्यावरती लक्ष राहू दे आणि मी जे काही कार्य करत आहे त्याच्यामध्ये मला सफलता भेटू दे. हे बघा मी आणलेला हार देवीला आहे ना माझ्या जात आहे आणि मला खूप छान वाटत आहे की देवीच्या चरणी माझा हार वगैरे चढवलेला आहे करून. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मी आहे ना देवीच्या पाया पडली. कर्णराज राहिला होता आणि गर्दीही भरपूर होती. आज शुक्रवार होता त्यामुळे आज भरपूर गर्दी असते भवानी मातेच्या मंदिरात. आणि प्रत्येक मंदिरामध्ये काही ना काही वैशिष्ट्य असतं, काही ना काही रेखाटलेलं असतं आणि प्रेरणा देणारं असतं. आणि ह्या मंदिरामध्ये ना एक ना काचेच्या छोट्या छोट्या एका एका तुकड्यापासून आहे ना हे ना रेखीवेला काम केलेलं होतं. आणि ते किती उशीर लागला असेल आणि किती वेळ लागला असेल. बापरे, एवढे छोटे छोटे काचेचे तुकडे आहेत ना डेकोरेशन केले होते आणि एवढे सुंदर वाटत होते ना, खूप सुंदर वाटत होतं. आणि फर्स्ट टाईमच अशा मंदिरामध्ये मी ते काचेचे तुकडे ना डेकोरेट केलेले बघितले होते. हे मंदिर आहे ना खूप सुंदर आहे. आजूबाजूचा परिसरही खूप. मंदिराला प्रदक्षिणा घालताना एक आहे ना मूर्ती दिसली, म्हणजेच आहे ना पाठीमागून देवीचंही लक्ष आहे अशा टाईपमध्ये ती मूर्ती होती. आणि कर्णराजला तहान लागली होती. तिथे सवासणीही बसल्या होत्या. तिथेच कर्णराजला पाणी पाजून आणलं आहे आणि जरा वेळेला मंदिराच्या इथे मी बसलेली आहे. कर्णराजची मस्ती चालू होती. मुलांची काही मस्ती आहे ना चालूच असते. ते शांत बसणारच नाहीत. काही ना काही त्यांच्या खटाटोपी चालूच असतात. इथे जा, तिकडे जा, इकडे बस, हे काय कर, ते काय कर. आणि त्याचे पोर्स बघा कसे द्यायचे चालले आहेत. त्याचे वडील आहेत ना त्याचे फोटो काढत होते. कर्णराजला ही माहिती मी देत होती, कारण की मुलांसाठी हे सर्व नवीन असतं. त्यांना काहीच समजत नसतं काय आहे काय नाही करून. त्यामुळे ना त्यालाही ना माहिती देते ते ना मीही रमून जात होती. आणि रमून जात असतानाच आहे ना मला आहे ना खूप आहे ना वेगवेगळे आहेत ना आठवत होते माझे आहेत ना प्रार्थना आणि तीही मी बोलत होती. मी जिथे बसले आहे ते चिंचेचं झाड आहे आणि तिथे हनुमानाचं आहे ना मूर्ती होती. तिथेही मी आहे ना दर्शन घेतलं आहे. आणि इकडेच एका साईडला एका देवीचं मंदिर आहे आणि आता त्या देवीच्याही मंदिरात मी जाऊन आहे ना पाया पडत आहे. देवीला हळदी कुंकू लावलं, आता मीही लावत आहे आणि देवीचा मी आशीर्वाद घेत आहे. तिथेच जवळ आहे ना बसल्या होत्या आजीबाई परडी घेऊन. त्या परडीचाही मी नमस्कार घेतला आहे. आणि कधीही आहे ना तुम्ही आहे ना परडी जिथे असेल तिथे आहे ना हमखास आहे ना भेट द्या, पाया पडा. कारण की तेही देवीचंच आहे ना एक रूप असतं आणि ते देवीची आहे ना ते लोक सेवा करत असतात. त्यामुळे आहे ना मी त्या गोष्टीलाही मानते. तुम्हीही आहे ना जर अशी गोष्ट असेल तर मानत नसाल तरीही आहे ना तुम्ही त्यांचं दर्शन घ्या.
त्यांना डावलून जाऊ नका. आणि आहे ना तिथेच जवळ आहे ना मंदिराच्या इथे आहे ना झोपाळा होता. तिथेच आहे ना कर्णराज आणि मी आहे ना झोपाळ्यावरती बसून झोका घेत होतो. माझ्या एकटीला जमत नव्हता. त्यांना झोका द्यायला सांगितला. मग त्यांनी झोका दिला. कारण की आहे ना झोका आहे ना एका साईडला कलत होता. त्यामुळे कर्णराजला एकट्याला खेळायला सांगितलं असतं तर तो आहे ना हमखास पडला असता. त्यामुळे मी त्याला घेऊनच खेळत होती. कारण की मला पण आहे ना तो आहे ना कलतच होता तो झोका. त्यामुळे दोन्ही हात आहे ना म्हणजे आहे ना हे करून व्यवस्थित आहे ना बॅलेन्स करून त्याला घेऊन मी खेळत होती आणि त्यालाही खूप छान वाटत होतं. मी खरं बसणार नव्हती पण कर्णराजनी आहे ना ते बघितलं होतं. मग मुलांनी ह्या अशा गोष्टी बघितल्या तर मग काय जायला तर पाहिजेच, न जाऊन जमणार कसं ना. मग अशा पद्धतीने आहे ना त्याचं खेळून झालं आणि मी पण आता आहे ना झोके घेत घेत आपलं चाललं आहे. आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे. तोही माझा बघायचा झाला आहे. आणि आता आम्ही निवांत बसणार आहोत मंदिराच्या पायथ्याशी. आणि आम्ही ना ओटी ना बनण्यासाठी जे ताटा घेतलं होतं ते आता ह्या मावशींना दिलं आहे. या मावशीकडूनच आम्ही घेतलं होतं. आणि आता आम्ही आलो आहोत इथे हायवेला. आणि कर्णराजला खूप भूक लागली होती म्हणून वडापाव आता त्याच्यासाठी घेतलेला आहे. आणि आम्ही थोडं पार्सल घेतलेलं आहे. आणि हा बघा हायवे, हा हायवे आहे बोहिंज आसले इकडे जाणारा आणि ह्या साईडला वाईला जाणारा. हे बघा. आणि इथे किती छान मस्त फुलं आलेले आहेत इथे फुलांवरती. आणि तेच माझं बघायचं चाललेलं आहे की छान फुलं आलेली आहेत. ते दिसताना मस्त वाटत होतं. आणि कर्णराज बघत आहे वाट, वडापाव कधी भेटतोय मला ते. आणि आम्ही गरम गरमच काढायला सांगितले होते ताईंना. आणि ते बघा आता आले आहे घरी. आमच्या इथे असलं आहे, त्या असल्याच्या देवीला गेली होती तुळजाभवानी मातेला. आणि तिकडून येताना मी काय काय आणलं आहे ते आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा 1 डझन आंबे आणलेले आहेत. पहिला खाऊ वाटले होते आणि कर्णराजलाही खूप आवडतात म्हणून आंबे आणले आहेत. एखादा अर्धा आता खराब असतोच असतो
आपल्याला काही सगळे चांगले ते देत नाहीत. आपण लक्ष जर आपल्या इकडे तिकडे गेलं की ते जरा एखादा अर्धा जरा खराब टाकतातच. आणि हे बघा मी कोथिंबीर आणली. प्रत्येक भाजीमध्ये मला कोथिंबीर ही लागते. आणि गाजर, बीट आणि लिंबू आणलेले आहेत. उन्हाळ्यासाठी हे पदार्थ खाल्ले की चांगले असतात. आणि त्याचबरोबर मी आंब्यासोबत केळीही आणलेली आहेत कन्नरससाठी. आणि हे बघा बीट आणलेलं आहे. अशा माझी छोटीशी खरेदी आहे. वरचेवर माझे मिस्टर आणत असतात वस्तू, त्यामुळे मला ही आत्ता एवढीच आणली आहे. सगळ्यांना कसे आहात? मस्तच असाल? मस्त मजेतच असाल? मी खूप मस्त मजेत आहे. कधीही तुम्हाला कंटाळा आला असेल, खूप बोर वाटत असेल, तर तुम्ही खरंच आहे ना मंदिरामध्ये जावा. मलाही 3 दिवस खूप बोर झालं होतं आणि जरा तब्येत पण ठीक नव्हती. सो म्हटलं जरा फ्रेश होऊन यावं आणि मला आहे ना मंदिरामध्ये कोणत्याही गेलं तरी मला फ्रेश खूप वाटतं. त्यामुळे आहे ना माझी खूप आवडती जागा म्हणजे मंदिरच. मंदिरामध्ये मी गेलं तर जरा वेळ देवापाशी बसली, प्रार्थना केली, तर खूप मन प्रसन्न होतं माझं आणि खूप छान वाटतं की मी माझ्या स्वतःच्या आई-वडिलांच्या जवळ म्हणजे माझ्या भगवंताच्या जवळ कुशीत आलेली आहे. आणि आपण आहे ना काय-काय वेळेस आहे ना खूप आहे ना म्हणजे चांगल्या गोष्टी करतो, तसंच वाईटही गोष्टी करतो. काय-काय वेळेस त्या वाईट गोष्टी काय करत असतो ते आपल्याला काहीच समजत नाही. मग आपण आपल्या ना कोणाकडे जातो. मग सो आहे ना भगवंतापाशी जवळ गेलो तर आपल्याकडून काही चांगल्या गोष्टी काही चुकल्या असतील घरामध्ये मुला नाहीतर काहीही करताना किंवा देवाच्या बाबतीतही काही गोष्टी आपल्या चुकल्या असतील तर ते आपल्या ना म्हणजे पोटामध्ये घेण्यासाठी असं वाटतं की म्हणजे हा भगवंताने आपल्या ना सगळ्या माफी माफी करावी आपल्या सर्व चुका वगैरे त्यासाठी आपण भगवंताच्या अधीन जातो. सो मी पण अधीन जात असते. शेवटी माणूस आहे, प्रत्येक गोष्ट चुकत चांगली होतच असते. आणि तुम्हीही आहे ना कधी कंटाळा आला असेल, बोर वाटत असेल, तर नक्की तुम्ही आहे ना मंदिरात जावं. तुमचं मन फ्रेश करा. मन फ्रेश असेल तर तुम्हाला आहे ना खूप छान वाटेल. तुम्हाला तुमचा पुढचा आहे ना वेळ तुमचे आहे ना पुढे तुमची आहे ना काही कामं करायची राहिलेली असतील, ती पूर्ण होतील. आणि कधीही पहिल्यांदा सर्व कामाची सुरुवात आपल्या देवापासूनच होत असते. सो आता माझा जसं एक्सपिरियन्स मला असतो, माझा जसं आहे ना मला जसं मला वाटत असतं तसं तुमच्याशी मी शेअर करत असते. सो तुम्हालाही माझी ही टिप्स माझे म्हणजे माझ्या काही गोष्टी तुम्हालाही उपयोगी पडत असतील तर मला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.